गुड मॉर्निंग. सॉरी. आतापर्यंत आपण काही पॉइंट्स डिस्कस केले. प्रिव्हियस क्लासमध्ये आपण ह्या न्यूमरिकल जवळ आलो होतो. ह्या न्यूमरिकलचा आपल्याला हे न्यूमरिकल सॉल्व करायचंय. लेट अस डिस्कस दिस वन. द अपर हाफ ऑफ अ inclined plane of an inclination theta is perfectly smooth. हा जो अपर हाफ आहे तो कसा सांगितलाय त्यांनी परफेक्टली स्मूथ असं सांगितलं. म्हणजे इथं जो म्यू आहे तो 0 असेल. while the half is rough. Okay, the body or a body starting from rest at top comes back to rest at the bottom if coefficient of a friction for the lower half is given by. आपल्याला इथं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन फाइंड आउट करायचं आहे. हे जे डिस्टन्स आहे इथून एवढं आणि हे दुसरं डिस्टन्स आहे इथून एवढं डिस्टन्स. तर हे डिस्टन्सेस आपण असं गृहीत धरूयात की हे डिस्टन्स टू नाही, हे एल एवढं असेल, म्हणजेच L/2 एवढं डिस्टन्स आहे असं म्हणूया. हे डिस्टन्स किती आहे L/2. हे डिस्टन्स सुद्धा किती आहे L/2. इथल्या हाफ साठी जो म्यू आहे म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन तो म्यू एवढाच आहे आणि जो इथला आहे तो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे तो ह्या केससाठी 0 एवढी व्हॅल्यू त्याची आहे. ठीक आहे. मग हे जे टोटल डिस्टन्स आहे ते टोटल डिस्टन्स आता आपण L/2 असं घेतलेलं आहे. हे जे डिस्टन्स आहे ते किती घेतलेलं आहे L/2 असं घेतलं. हा जो इथला अँगल असेल तो अँगल आपण थिटा असा गृहीत धरतोय, म्हणजे ते त्या पद्धतीनेच दिलेलं आहे. द अपर हाफ ऑफ इन्क्लाइन. तर आता इथे विचारलंय की खाली जो लोअर पार्ट आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह नाही, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शनचा जो कोइफिशियंट आहे तो किती आहे हे विचारलं. ओके. आता ह्या सिच्युएशन नुसार त्यांनी आपल्याला विचारले की हा जो म्यू आहे त्या म्यूची व्हॅल्यू किती आहे, हा म्यू किती आहे असं विचारलं. आपल्याला ते फाइंड आउट करण्यासाठी म्यू फाइंड आउट करण्यासाठी पहिल्या हाफचा जो पॉइंट आहे तो आपल्याला पहिल्यांदा तो ड्रॉ करून घ्यावा लागेल. आता इथं मी लहान डायग्राम नुसार रिप्रेझेंट करत आहे. ह्या इथं सपोज हा ट्रायंगल आहे, जो डिझायर्ड आपला जो आहे तो तिथला ट्रायंगल आहे. त्याच्यातल्या हाफ पार्टचाच आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे. हाफ पार्ट पर्यंत तो जाईल त्यावेळेसचा आपल्याला पोर्शन काय करायचा आहे डिस्कस करायचा. मग ह्या वेळेस ह्या ट्रायंगलसाठी त्याची जी इथली व्हेलॉसिटी असेल ही फायनल व्हेलॉसिटी जी आहे ती v असेल. इनिशियल व्हेलॉसिटी जी ह्या पॉइंटला असेल ती व्हॅल्यू 0 असणार आहे. ती व्हॅल्यू किती असेल 0 एवढी असणार आहे. इथं यस जे डिस्टन्स जाणार आहे ते डिस्टन्स L/2 एवढं आहे. हा अँगल तर ऑलरेडी थिटा दिला. आता ह्याच्यावरती एक आपण कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करू शकतो. ती कुठली आहे? v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as एवढी आहे. आपल्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे फाइंड आउट करायचं असेल इथं, आता बघा ऍक्सेलरेशन, कारण तो सरळ सरळ खाली घसरत चाललाय. तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन कोणत्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल? हे ह्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार आहे. ते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन असेल. मग आता ह्याचे जर कंपोनंट्स आपण फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर एक कंपोनंट मी मुद्दामून थोडासा दाखवतोय. हा ऍक्सेलरेशनचा कंपोनंट आहे. हा कशाचा कंपोनंट आहे? ऍक्सेलरेशनचा आहे, जो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय. त्या ऍक्सेलरेशन मुळे बघा हे ए जे लिहितोय ह्या ऍक्सेलरेशन मुळे पहिल्या हाफ मधला, पहिल्या वरच्या आपण बोलतोय ते कुठल्या रिजन साठी बोलत आहोत? वी आर डिस्कसिंग अबाउट दिस रिजन. हे इथं जो मी आता सध्या डार्क मध्ये दाखवतोय किंवा करण्याचा प्रयत्न करतोय, इथं होत नाहीये ते. वी आर डिस्कसिंग दिस वन फॉर दिस पोर्शन. ह्या पोर्शन मध्ये ज्यावेळेस तो ब्लॉक मूव्ह होणार आहे त्यावेळेसचा आपण काय करतोय विचार करत आहोत. ठीक आहे. त्यावेळेसचा आपण विचार इथं करत आहोत पुन्हा एक वेळेस. त्यामुळं हे जे ऍक्सेलरेशन आहे
ह्या ऍक्सेलरेशनचे कंपोनंट्स असतील. आता जी जे आहे ते इथं थिटा एवढा अँगल तयार करेल. हा अँगल थिटा आहे. जर हा थिटा असेल तर हा कंपोनंट काय होईल? जी कॉस थिटा होईल आणि इथं ए काय असेल? जी साइन थिटा एवढी व्हॅल्यू आहे. म्हणजे आपल्याला जी ची ए ची व्हॅल्यू मिळाली. व्ही जे आहे ते व्ही स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं. यू स्क्वेअर किती आहे? 0. सुरुवातीलाच आपण ह्या ठिकाणी मेन्शन केलं. यू किती आहे? ते 0 आहे. प्लस 2a. ए ची व्हॅल्यू किती आहे इथं? बरं 2as म्हणजे हे व्हॅल्यू किती येते? 2a ची व्हॅल्यू आहे जी साइन थिटा इंटू एस ची व्हॅल्यू काय आहे? L/2. L/2 डिस्टन्स येतं. म्हणून व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं? हे 2 आणि 2 कॅन्सल झालं. राहतंय काय? एल जी साइन थिटा. हे व्ही स्क्वेअर जे आहे ते आपल्याला किती मिळालं? एल जी साइन थिटा एवढं मिळालं. हे एक इक्वेशन भेटलं आपल्याला. धिस इज द वन इक्वेशन. हे एक इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली? जी साइन थिटा. सो ह्या पॉइंटला जी ह्याची इनिशियल व्हेलॉसिटी असेल, मी त्याला U1 असं म्हणतो. ती किती असेल आता? एल जी साइन थिटा एवढी व्हेलॉसिटी असेल. नाऊ ज्यावेळेस हा बॉटमला येणार आहे, ज्याला V1 असं म्हणणार, ही व्हेलॉसिटी आता ही किती असेल? ऑब्व्हियसली ही व्हेलॉसिटी 0 अशी असणार आहे. ही व्हेलॉसिटी किती असेल? 0. ही किती आहे? 0. मग पुन्हा तेच कायनेमॅटिकल इक्वेशन जर आपण यूज केलं, सिमिलरली सिमिलरली फॉर लोअर हाफ फॉर लोअर हाफ खालच्या हाफसाठी V1 स्क्वेअर इज इक्वल टू U1 स्क्वेअर प्लस 2as हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आता मी इथं a च्या वेळेस सुद्धा काय करणार आहे? A1 असं घेतो. दुसऱ्या केसमध्ये A1 S1 असं घेऊया. पण आता ह्या ठिकाणी S1 जे आहे ते तर हाफच असणार आहे. L डिवायडेड बाय 2 हे क्लिअर झालं. आता राहिला प्रश्न A चा. दुसऱ्या ब्लॉकच्या वेळेस ठीक आहे? जो सेकंड ब्लॉक इथं मेन्शन दुसरा सेकंड ब्लॉक म्हणजे सेकंड हाफच्या वेळेस हा पोर्शन कसा असेल तो बघा. हा तो ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगल वरून हा ब्लॉक इथपर्यंत आला. तो ट्रायंगल वरून काय झाला? हा ब्लॉक कुठपर्यंत आला? ह्या इथपर्यंत पोहोचला तो ब्लॉक. ओके. आता हा जो ब्लॉक इथपर्यंत पोहोचलेला आहे. ठीक आहे. ह्या ब्लॉकसाठी इथं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. इथून हे जी ची व्हॅल्यू इथं असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ह्या इथे एक फ्रिक्शनल फोर्स सुद्धा ऍक्ट होतो. तिथं काय ऍक्ट होईल? फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे हे वेट असेल, हे समजा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे. तर हे जे ऍक्सेलरेशन आहे, हे आपण मगाशी पण बघितलं. हा अँगल जो आहे इथला, तो जर थिटा एवढा घेतला, तर हे येतं जी कॉस थिटा, हे येतं जी साइन थिटा असं येतं. पण हा जो आहे, तो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, जो अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार. प्रिव्हियस केसमध्ये सरफेस स्मूथ होता, तिथं फ्रिक्शनचा फोर्स अप्लाय झाला नाही. ह्या ठिकाणी मात्र फ्रिक्शनचा फोर्स जो आहे तो ऍक्ट होणार आहे. फ्रिक्शनचा फोर्स जो आहे तो काय होईल? ऍक्ट होईल. म्हणजे ह्या ह्या डिरेक्शन मध्ये म्यू एफ इज इक्वल टू काय असेल? म्यू इंटू आर ही व्हॅल्यू असेल. एफ इज इक्वल टू काय असणार आहे? म्यू इंटू आर. मग आपल्याला आता आर सुद्धा फाइंड आउट करून घ्यावा लागेल. आर ची व्हॅल्यू काय असते? ह्या ठिकाणी आर जर आपण फाइंड आउट केला तर तो काय आहे? ह्या सरफेसला एक्झॅक्टली ह्या डिरेक्शन मध्ये ऍक्ट होईल आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती दिली जाईल? आर इज इक्वल टू जी कॉस थिटा अशी दिली जाईल. आर ची व्हॅल्यू किती दिली जाईल? जी कॉस थिटा. सो आर आपल्याला माहिती आहे किती आहे? हा जी कॉस थिटा आहे. म्हणून एफ ची व्हॅल्यू काय येईल? एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. म्यू जी कॉस थिटा ही व्हॅल्यू आली. म्हणजे हे जे फोर्स आहे, ह्या फोर्समुळे जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फोर्स इकडे आहे. जर आपण ह्याला इथं mg लिहिलं तर हे mg cos थिटा येतं आणि हे सुद्धा काय होतं? mg. पण फायनली
इथं आर ची व्हॅल्यू जी आहे जी कॉस थिटा म्हणल्यानंतर हे यम ह्याच्यामध्ये ऍड होईल, कारण यम न त्याला मल्टिप्लाय होणारच आहे शेवटी. फोर्सच्या टर्म्स मध्ये लिहिले, इतके वेळ मी ऍक्सलरेशनच्या टर्म्स मध्ये लिहिलं होतं, आता मी त्याला फोर्सच्या टर्म्स मध्ये मेन्शन केलेलं आहे. बघ हे दोन काय आहेत अपोजिट, तरी देखील तो खालच्या डायरेक्शन मध्ये येतोय, म्हणून मी जो ब्लॉक आहे तो एम ए वन इज इक्वल टू हा जो आहे तो काय असेल, एम जी साइन थिटा मायनस एम म्यू जी कॉस थिटा असे लिहिणार. एम सगळीकडेच कॅन्सल होऊन जाईल, राहील काय ए वन विच इज इक्वल टू जी साइन थिटा मायनस म्यू जी कॉस थिटा ही इक्वेशन येत आहे. मग आपण ए वन ला काय लिहू शकतो, जी इन ब्रॅकेट साइन थिटा मायनस म्यू कॉस थिटा ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. साइन थिटा मायनस म्यू कॉस थिटा ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. मग आता ही व्हॅल्यू जी आहे ही ए वन ची व्हॅल्यू आहे, जी आपण कुठे ठेवणार आहोत, ह्या इथे ठेवणार. तर सेकंड केस साठी यू वन ची व्हॅल्यू जी आहे ती प्रिव्हियस व्ही ची व्हॅल्यू आहे, विच इज इक्वल टू एल जी साइन थिटा. आता इक्वेशन जे आहे ते v1 स्क्वेअर इज इक्वल टू u1 स्क्वेअर प्लस 2a1 s1 ही आहे. v1 ची व्हॅल्यू 0 कारण तो खाली आल्यावर स्टॉप झालाय. u1 ची व्हॅल्यू जी आहे इथं u1 स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर इज इक्वल टू एल जी साइन थिटा. जर स्क्वेअर नाही घेतला तर स्क्वेअर रूट मध्ये ठेवावं लागेल. हे येतं एल जी साइन थिटा ही व्हॅल्यू आली आपल्याकडे. ही जी व्हॅल्यू आहे ती किती आली, एल जी साइन थिटा प्लस 2 टाइम्स ए वन ची व्हॅल्यू काय आहे, प्लस 2 टाइम्स ए वन ची व्हॅल्यू आताच लिहिली होती, जी साइन थिटा मायनस म्यू कॉस थिटा इंटू एस वन ची व्हॅल्यू काय एल बाय टू. हे एल बाय टू कॅन्सल झालं, आणि एल बाय टू कॅन्सल झाल्यानंतर आपली जी इक्वेशन आहे ती इक्वेशन काय लागते, 0. आय विल इन्क्रीज द फॉन्ट हियर. 0 इज इक्वल टू एल जी साइन थिटा प्लस इथं सुद्धा काय येईल, एल जी साइन थिटा मायनस म्यू एल जी ह्याच्यात ही असेल इथं म्यू एल जी कॉस थिटा व्हॅल्यू येईल, आणि त्याला जर आपण व्यवस्थित लिहिलं तर तुमच्या असे लक्षात येईल की म्यू एल जी कॉस थिटा इज इक्वल टू एल जी साइन थिटा आलं. तर ह्याच्यातला जो एल जी आहे हा एल जी इथं कॅन्सल होऊन जाईल, राहील काय म्यू कॉस थिटा इज इक्वल टू, सॉरी हे एल जी प्लस 2 LG होईल, ह्याला इथं 2 असेल त्याच्यामुळे हे 2 LG तर कॅन्सल झालाय. 2 साइन थिटा दिसत नाहीये मला, लक्षात येते, पण म्यू इज इक्वल टू 2 टाइम्स साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. हेन्स म्यू इज इक्वल टू 2 टाइम्स टॅन थिटा ही व्हॅल्यू. म्यू इज इक्वल टू 2 टाइम्स टॅन थिटा ही व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर हे अशा पद्धतीने लेट मी सेव्ह धिस फर्स्ट. हे नंतर तुम्ही मी जो इमेज पाठवणार आहे त्यावेळेस तुम्ही एक वेळेस सॉल्व्ह करून बघा. जर काही अडचण आली तर मला सांगा, ते काय तसं काही हे नाहीये. बट हे अशा पद्धतीचे न्यूमरिकल्स एक्झामिनेशन मध्ये येऊ शकतात. हे काही खूप डिफिकल्ट नाही. खूप मी एकदम स्मूथ, जास्त स्लो सांगितल्यामुळे थोडा जास्त वेळ लागला, बाकी काही लागत नाही. हाफ पार्ट मध्ये फ्रिक्शन काहीच नाही, तो कम्प्लिटली स्मूथ पार्ट आहे. हा स्मूथ पार्ट असल्यामुळं तिथं म्यू ची व्हॅल्यू 0 घ्यायची, हाफ मध्ये म्यू ची व्हॅल्यू ऍज इट इज म्यू घेतली. त्याच्यामुळं ऍक्सलरेशन डिफरन्स झाले आणि हे इक्वेशन आपल्याला मिळते. थोडासा टिपिकल आहे, व्यवस्थित टिपिकल म्हणजे जर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती झाल्या, एक गोष्ट इथं महत्वाची आहे की फक्त प्रॅक्टिस करून तुम्हाला फक्त फोर्सेस रिझॉल्व्ह करायचे. मी लॉज ऑफ मोशनचा जो एफबीडीचा पुढचा पार्ट आहे तिथून सांगतोय, तुम्हाला व्यवस्थित रिझॉल्व्ह करता आले पाहिजेत. रिझॉल्विंग जे आहे ते आता इथं मेजॉरिटी वेळेस आपण काय केलंय,
की ज्याच्यासोबत जो अँगल केलेला आहे, थिटा असेल, काय असेल, जो काही अँगल केलेला आहे, त्या अँगल सोबत जी क्वांटिटी असेल ती कॉस थिटा अशी रिप्रेझेंट केली आणि त्याच्यासोबत जी नसेल ती साइन थिटानं रिप्रेझेंट केली. त्याच्यामुळे तुम्हाला कॉस थिटा कॉम्पोनंट कोणता, साइन थिटा कॉम्पोनंट कोणता हे फक्त लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्यावरून तुम्ही बाकीचे इक्वेशन्स लिहू शकता. आता मी क्लास संपल्यानंतर हे तुम्हाला पाठवतो. तुम्ही एक वेळेस स्वतः रीड करा. हे एक वेळेस लिहून बघा तुम्ही. जर ह्याच्यात कुठल्याही प्रकारची कसलीही अडचण तुम्हाला जर आली किंवा काही जरी झालं, तर ते मला विचारा. ठीक आहे? जर तुम्हाला तसं काही वाटलं, तर तुम्ही काय करा ते मला विचारा. मी सांगतो. पण व्यवस्थित करा हे. लक्षात येतंय? हे सगळे जे आहेत ते एकदा सॉल्व्ह करून बघा. प्रॅक्टिस करा. 1, 2, 3 वेळेस प्रॅक्टिस करा. मी याची पीडीएफ आज ह्या जेवढा पोर्शन झालेला आहे तेवढ्या ह्याची पाठवतो. तुम्ही लिहून घेत चला. नंतर ही पूर्ण झाल्यावर सगळ्यात शेवटी एक पीडीएफ पाठवेल. सगळ्यात शेवटच्या वेळेस. त्यावेळेसचा तुम्हाला सगळा डेटा भेटेल. पण न्यूमेरिकल्स त्याच्यात सॉल्व्ह नसतील. मी आता जसे आठवलेत, इमेजेस पाठवल्यात त्याच्यामध्येच त्याच्यातूनच तुम्हाला ते घ्यावे लागतील. सो दररोज हे चॅप्टर मी ऑलरेडी 40च मिनिटांचं सेशन ठेवतोय. आपण 40 अधिक 40 चं पण घेऊ शकतोय. पण थोडं जास्त होतं ते हेक्टिक होऊन बसेल. तुम्हाला हे राईट डाउन करायचंय. ह्या नोट्स व्यवस्थित ठेवायच्यात. ह्याच्यातले न्यूमेरिकल्स आहेत त्याच्यानुसार हे तर सॉल्व्ह कराच तुम्ही. प्लस तुमच्याकडे असतील ते सुद्धा सॉल्व्ह करायचे. ओके? 1 मिनिट. हां. बंद करतोय मी. हां. तर हे न्यूमेरिकल झालं. हे असेच न्यूमेरिकल्स तुम्हाला येतील म्हणजे ह्याच्यामध्ये अशाच पद्धतीचेच न्यूमेरिकल्स सापडतील. ठीक आहे? ओके. मग आता एवढा पोर्शन आपण बघितलाय. तर आता पुढचे पॉइंट्स जे आहेत ह्या ठिकाणी, हे पॉइंट्स आपण बघूयात, की जो नेसेसरी फोर्स लागतो इथं. आता हे तर खूप सिंपल वे मध्ये होतं. हे सगळे जे पॉइंट्स आपण डिस्कस केले, हे सगळे पॉइंट्स एकदम सिंपल वे मध्ये होते. त्यामध्ये काही जास्त डिफिकल्टीज वगैरे काहीही नव्हत्या. अशा ह्याच्यातले. आता इथून पुढे जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगल वरती जर आपण फोर्स अप्लाय केला, वेगवेगळ्या डिफरंट अँगल वरती जर फोर्स आपण अप्लाय करत असाल, तर काय होऊ शकतं, कशा पद्धतीने? सो कॅल्क्युलेशन ऑफ नेसेसरी फोर्स इन डिफरंट कंडिशन्स, वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये हे कसं आहे, ते आता डिस्कस करू. ठीक आहे? ओके. ठीक आहे. पहिल्यांदा इथं काही कंडिशन्स आहेत. आता हे डब्ल्यू म्हणजे काय आहे? इट इज द वेट. या ठिकाणी डब्ल्यू काय आहे? वेट, बॉडीचं वेट आहे. थिटा जो आहे तो अँगल ऑफ फ्रिक्शन आहे आणि म्यू म्हणजेच काय आहे? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो की टॅन थिटा म्हणतो आणि त्यालाच आपण कसं देऊ शकतो? F/R हे महत्वाचा पॉइंट आहे. जर तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स पाहिजे असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? म्यू इंटू आर आहे आणि म्यू इज इक्वल टू काय आहे? टॅन थिटा. सो टॅन थिटा इंटू आर सुद्धा होऊ शकतो. चला मग डब्ल्यू हे वेट आहे, थिटा हा अँगल ऑफ फ्रिक्शन आहे आणि म्यू हा कोइफिशियंट आहे फ्रिक्शनचा. हे पॉइंट्स याच्यात आपण अझ्युम केले सगळ्याच ठिकाणी. आता आपण त्यातला पहिला पॉइंट डिस्कस करू. अ मिनिमम पुलिंग फोर्स, हियर इट इज इम्पॉर्टंट. पुलिंग फोर्स आहे. फोर्स दोन पद्धतीने असू शकतात. एक पुश असू शकतो किंवा जो दुसरा आहे तो काय आहे? पुल असू शकतो. पुश किंवा पुल ॲट अन अँगल थिटा फ्रॉम होरिझॉन्टल. होरिझॉन्टल पासून थिटा एवढ्या अँगल त्यानं केलेलं. डायग्राम एकदम छोटी दिसत असेल, खालच्या बाजूला आहे, बॉटमला ती डायग्राम आहे. तर ह्या ठिकाणी काय कन्सिडर केलंय, की हा एक ब्लॉक आहे. ह्या ब्लॉक वरती एक फोर्स अप्लाय केला. त्या फोर्सला नाव दिलं P, which is making an angle. तो एक अँगल तयार करतो इथं. तो किती अँगल तयार करत आहे? अल्फा ही. तो एक अल्फा एवढा अँगल तयार करतो. मग ह्याच्यावरून आपल्याला P एवढा पुलिंग फोर्स फाइंड आउट करायचा आहे. P काय करायचा आहे? पुलिंग फोर्स फाइंड आउट करायचा आहे. थोडं याच्यावरती घेऊन बघूयात आपण.
सो एक सरफेस आहे हा, ह्या सरफेस वरती एक ब्लॉक आहे, त्या ब्लॉक वरती एक फोर्स आपण अप्लाय केला, तो पर्टिक्युलरली कुठला फोर्स आहे, हा पुलिंग फोर्स इथं आहे. तो जो आहे, तो आता इथं एक अँगल तयार केला. आपण बघितलं की हा अँगल जो आहे, तो अँगल आपण मगाशी दाखवल्या पद्धतीने किती आहे, अल्फा एवढा अँगल त्यानं तयार केला इथं. पी आहे. तर मग आता हे इथले जे फोर्सेस आहेत, हे आपल्याला रिझॉल्व्ह करावे लागतील. पी फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स, वेट हे सगळे फाइंड आउट करावे लागतील. मग आता हे जर फाइंड आउट करायचे असतील, तर फर्स्ट ऑफ ऑल ह्याचं वेट कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे? डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे. नेक्स्टली ह्याचं जी नॉर्मल रिएक्शन आहे, ती अपवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. आता पी जो फोर्स इथे दाखवलाय, ह्या पी फोर्सचे 2 कंपोनंट निघतील आपल्याकडे. कोणते आता? हे एक ह्या डायरेक्शन मध्ये एक असेल आणि जो दुसरा आहे तो कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल? अपवर्ड डायरेक्शन मध्ये. हे कंपोनंट्स आधी लिहूयात. हा कॉस सोबत केलाय तर हा काय असेल? पी कॉस अल्फा असेल. इथं अँगल नाहीये तर हा पी साइन अल्फा असा असेल. जे नॉर्मल रिएक्शन आहे ते आर आहे. जे काही वेट आहे ते इथं आपण mg म्हणजे त्यालाच आपण इथं w असं अझ्युम केलं होतं. आता असा जर असेल तर याच्यावरती एक रिएक्शन फोर्स ऍक्ट होत असेल आणि तो रिएक्शन फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल? अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल. दिस विल बी एफ. हा जो रिएक्शन फोर्स आहे तो एफ एवढा आहे. सो हिअर वी से धिस फ्रॉम धिस डायग्राम, ह्या डायग्राम वरून आपल्याला काय लिहिता येतं की आर प्लस पी साइन अल्फा इज इक्वल टू डब्ल्यू. आर इज इक्वल टू पी साइन सॉरी आर प्लस पी साइन अल्फा इज इक्वल टू डब्ल्यू. फ्रॉम दिस आर इज इक्वल टू डब्ल्यू मायनस पी साइन अल्फा ही इक्वेशन होईल. आर इज इक्वल टू काय भेटतं आपल्याला? डब्ल्यू मायनस पी साइन अल्फा ही इक्वेशन मिळते. हे आपण इक्वेशन 1 म्हणून कन्सिडर करूया. ओके. आपल्याला आता पुलिंग फोर्स आपल्याला फाइंड आउट काय करायचं माहितीये का? आपल्याला हा पी फाइंड आउट करायचं म्हणजे पी चं इक्वेशन आपल्याला मिळवायचं. ठीक आहे. तर त्याच्यानुसार आपण करतोय. सगळ्या फोर्सच्या किंवा अँगलच्या टर्म्स मध्ये आपण ते फाइंड आउट करतो. दुसरं जे आहे ते ह्या ठिकाणी पी साइन अल्फा झाल्यानंतर जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो काय आहे? पी कॉस अल्फा इज इक्वल टू एफ. हा फ्रिक्शनल फोर्स आहे. म्हणजेच काय आहे? म्यू इंटू आर हे आहे. मग पी कॉस अल्फा इज इक्वल टू म्यू इज इक्वल टू काय असतं? टॅन थिटा आणि आर ची व्हॅल्यू काय आहे? डब्ल्यू मायनस पी साइन सॉरी इथला अँगल अल्फा आहे तर पी साइन अल्फा. अल्फा वेगळा आहे, थिटा वेगळंच असणार आहे. सो आता बघा पी कॉस अल्फा इक्वल्स टू टॅन म्हणजे काय हो? साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. ब्रॅकेट मध्ये काय असेल? डब्ल्यू मायनस पी साइन अल्फा. डब्ल्यू मायनस काय येते? पी साइन अल्फा ही इक्वेशन येते. मल्टिप्लाय जर केलं आपण कॉस तर ही इक्वेशन आपल्याला पी कॉस अल्फा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू डब्ल्यू साइन थिटा मायनस पी साइन अल्फा इंटू साइन थिटा हे इक्वेशन देते. जर आता आपण पी च्या टर्म्स एका साईडला, कारण आपल्याला शेवटी पी चा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा. पी च्या टर्म्स जर एका साईडला घेतल्या तर पी ब्रॅकेट मध्ये कॉस अल्फा इंटू कॉस थिटा प्लस साइन अल्फा इंटू साइन थिटा इज इक्वल टू डब्ल्यू साइन थिटा हे इक्वेशन आहे. इक्वेशन काय येते? डब्ल्यू साइन थिटा. हा जो फॉर्म्युला आहे इथला, हा जो फॉर्म्युला आहे हा एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे इथं. ठीक आहे. कॉस अल्फा कॉस थिटा, तर हे इक्वेशन येतं कॉस अल्फा मायनस
थिटा, म्हणजे हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कॉस ए मायनस बी चा हा स्टँडर्ड फॉर्म्युला. फ्रॉम दिस आय कॅन से P is equal to W sin theta divided by cos अल्फा मायनस थिटा. जो P चा फॉर्म्युला आहे, तो P चा फॉर्म्युला काय आला आपल्याकडे? P इक्वल्स टू W sin थिटा डिवायडेड बाय कॉस अल्फा मायनस थिटा, हे इक्वेशन आहे. कॉस अल्फा मायनस थिटा. ओके, सो हे इक्वेशन बघा, हे किती आलंय? W sin थिटा डिवायडेड बाय कॉस अल्फा मायनस थिटा, हे इक्वेशन तुम्हाला इथं मिळतं. हा जो फोर्स होता तो इम्पॉर्टंटली लक्षात ठेवायचा हा आहे की हा एक पुलिंग फोर्स होता. तर थोडे स्लाइट चेंजेस होत असतील त्याच्यामध्ये. पुलिंग फोर्स आणि पुशिंग फोर्स. पुश करणं वेगळं आणि पुल करणं हे काय आहे? वेगळं असतं. हे पुलिंग फोर्स मुळे जो फोर्स आहे, जो एवढा फोर्स आपल्याला अप्लाय करावा लागेल तरच त्याच्यामध्ये मोशन येणार आहे, अदरवाईज येणार नाही. नेक्स्ट बघूया. आता आपण पुश हा फोर्स घेणार आहोत त्याच्यामध्ये. नाउ मिनिमम पुशिंग फोर्स P at an angle alpha to the horizon. सेम इक्वेशन, सगळं काही सेम आहे. आता जसं केलं, फक्त कुठेतरी थोडे चेंजेस होणार आहेत आपल्या दिलेल्या इक्वेशन्स मध्ये. हे इक्वेशन तुम्हाला आताच दिसत असेल इथे लिहिलेलं. तर त्याच पद्धतीनं पुढच्या ठिकाणी सेम एक ब्लॉक आहे. त्या ब्लॉक म्हणजे एक सरफेस आहे, हॉरिझॉन्टल सरफेस. ह्या हॉरिझॉन्टल सरफेस वरती एक दुसरा ब्लॉक असेल. हा जो ब्लॉक आहे तो मूव्ह होणार, आणि हा मूव्ह होत असताना आता इथं जो फोर्स अप्लाय केला तो कोणता आहे? पुश हा फोर्स अप्लाय केलेला आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट दिस विल बी P. आणि हा जर P आहे, मग हे हॉरिझॉन्टल सोबतचे जे ह्याचे अँगल्स आहेत ते असे असतील. हा जो अँगल आहे इथं तो किती? थिटा एवढा अँगल असतो. सॉरी, हा थिटा नव्हता, आपण मगाशी किती घेतला होता? अल्फा घेतला होता. हा अँगल जो आहे, दिस अँगल विल बी अल्फा. इफ इट इज सो, नॉर्मल रिएक्शन, मग पुन्हा आपल्याला तेच फाइंड आउट करावं लागेल याची नॉर्मल रिएक्शन किती. ही नॉर्मल रिएक्शन आहे. वेट कसे कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल? वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. हे अशा पद्धतीने वेट ऍक्ट होईल. हा W आहे. हिअर इट इज R. P जो आहे, ह्या P ला आपल्याला काय करावं लागेल? हा इथून पुढच्या डायरेक्शन मध्ये घेऊयात आपण, म्हणजे आपल्याला ते सोपं जातं. हा P इथं आहे. जर P चा जर आपण विचार केला तर ह्याच्यावरती बघा, हा एक फोर्स ह्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल आणि जो दुसरा फोर्स इथे ऍक्ट होणार आहे तो ह्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत असेल. सो हा जर अल्फा असेल तर हा देखील काय असणार आहे ह्या ठिकाणचा? हा अँगल असेल, हा नाही, हा अपोजिट अँगल आहे, तर हा अँगल अल्फा असेल. त्याच्यामुळं हा कंपोनंट इथला जो आहे तो P साइन अल्फा झाला आणि इथला जो आहे तो P कॉस अल्फा असं व्हॅल्यू आहे. ठीक आहे, P कॉस. मग ह्याच्यावरती ऍक्ट होणारा जो फ्रिक्शनचा फोर्स आहे तो कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल? ह्या डायरेक्शन मध्ये असेल. आणि त्याची व्हॅल्यू किती असेल? जेवढी ह्या फोर्सची राईट साइड. सो हिअर आय कॅन से F is equal to P cos alpha and R is equal to W प्लस P sin अल्फा. जे प्रिव्हियस केस मध्ये आपण डिस्कस केलं त्याच्या एक्झॅक्टली इथं बघा, R ची व्हॅल्यू W मायनस P sin अल्फा होती, त्याच्याऐवजी ही किती आली आहे? W प्लस P sin अल्फा. तर जर हे असेल तर मग बाकीच्या कंडिशन्स काय होतील ह्याच्यातल्या? फक्त साइन चेंज होत जाणार आहे. साइन फक्त काय होईल?
साईन चेंज होईल. मी हे इक्वेशन्स आता सगळ्या लिहायची गरज नाहीये, कारण फक्त काय होतं त्याच्यात साईन चेंज होतं. डब्ल्यू एफ इज इक्वल टू काय पी कॉस थिटा आर. तर आपल्याला माहिती आहे एफ ची व्हॅल्यू काय आहे म्यू इंटू आर आहे, विच इज इक्वल टू पी कॉस अल्फा. आर ची व्हॅल्यू काय आहे हे म्यू ॲज इट इज डब्ल्यू प्लस पी साइन अल्फा विच इज इक्वल टू पी कॉस अल्फा. म्यूच्या ऐवजी आपल्याला साइन थिटा बाय कॉस थिटा ठेवता येईल. साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा in bracket w plus p sin alpha equals to p cos alpha. If you put this will be w sin theta plus p sin alpha into sin theta is equal to p cos alpha into cos theta. Hence p is equal to, आता मी डायरेक्ट लिहित आहे w sin theta टोटल डिवायडेड बाय हा जो इथला जो पी आहे इथला हायलाइट करतो तो राईट साइडला गेल्यावर काय होईल निगेटिव्ह होणार आहे. आणि तो जर निगेटिव्ह होत असेल तर तो कॉस अल्फा मायनस थिटाच्या टर्म्स मध्ये जातोय. आणि इथं आपण लिहू शकतो कॉस थिटा इंटू कॉस अल्फा मायनस sin theta into sin alpha, which is a cos A plus B formula. Hence, P is equal to W sin theta. P is equal to W sin theta divided by cos alpha minus theta. हा जो आहे सॉरी cos alpha plus theta असेल हे मायनसच्या वेळेस हा cos ही जी टर्म आली आत्ताची आपण लिहिलेली आहे हा मायनस तर हे प्लस असेल मायनस साइन असेल तर कॉस. सो यू विल गेट कॉस अल्फा प्लस थिटा. येस यू विल फाइंड दिस इक्वेशन ओव्हर हिअर. या ठिकाणी तुम्हाला ही इक्वेशन मिळून जाईल. हे त्याच आहे. सो जर तुम्ही एक कुठलंही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला ते दुसरंही आपोआप सॉल्व्ह होतं. ठीक आहे. सो जस्ट गो. आता आता हा प्लेन सरफेस वरती झालं. जर इन्क्लाइंड सरफेस वर असेल तर प्लेन सरफेस वरती लिहिलं, पण जर हे इन्क्लाइंड सरफेस वर असेल तर मग काय होईल ह्याच व्हॅल्यू सेम वे आहे ते तुम्हाला रिझॉल्व करावे लागतील. पुन्हा रिझॉल्व केल्यानंतर जे अँगल्स आहेत ते इथं आता इथं 3 अँगल येतात. किती अँगल येत आहेत 3. एक आहे थिटा, दुसरा जो आहे तो अल्फा आहे, तिसरा जो आहे तो लॅम्डा. हे अल्फा थिटा लॅम्डा कुठं आहे हा लॅम्डा इथं आहे सरफेस सोबतचा. हे इथं प्लेन त्याचा जो आहे तिथं अल्फा आहे. आणि जो अँगल ऑफ फ्रिक्शन आहे आपण प्रिव्हियसली डिस्कस केलेला अँगल ऑफ फ्रिक्शन नॉर्मल आणि जो फोर्स अप्लाय रिझल्टंट फोर्स आहे त्याच्यामधला अँगल तो जो आहे तो अँगल ऑफ फ्रिक्शन हा किती आहे थिटा एवढा असेल. तर ह्या 3 टर्म्सचा मिळून इथं तो तयार होणार. सो फॉर्म धिस डायग्राम आपण जर ह्या डायग्राम कडे बघितलं तर ह्या पी साठी ह्या पी चे कंपोनेंट्स मिळतील. एक कंपोनेंट ह्या डायरेक्शन मध्ये असेल आणि एक कंपोनेंट ह्या डायरेक्शन मध्ये असेल. आता जो व्हर्टिकल कंपोनेंट आहे तो पी साइन अल्फा असेल, पी कॉस अल्फा आणि हाच इथं आर सुद्धा असणार. ह्याचं जे वेट आहे ते कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. एक्झॅक्टली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये म्हणूयात आपण हे अशा पद्धतीने हे असे कंपोनेंट्स. मग ह्याचं जे काही वेट असेल ते वेट कसं ऍक्ट होतं हे एम जी किंवा डब्ल्यू. हा आहे तो डब्ल्यू. इथं जो अँगल तयार होईल तो कोणता आहे लॅम्डा डब्ल्यू कॉस लॅम्डा. आणि हा जो आहे तो डब्ल्यू साइन लॅम्डा असा तयार. तर हा जो फोर्स आहे इथं म्हणजे हा ब्लॉक खालच्या डायरेक्शन मध्ये येत आहे. ब्लॉक आपण सॉरी खालच्या डायरेक्शन मध्ये येत नाहीये. आपण ह्याला वर इन्क्लाइंड प्लेनला वरच्या डायरेक्शन मध्ये खेचत आहोत. तर इथे बघा आर प्लस पी साइन अल्फा पी कॉस थिटा एफ म्हणजे हा फ्रिक्शनल फोर्स ह्याच्यामध्ये सोबत ऍड झाला ह्या डायरेक्शन मध्ये कारण ब्लॉक वरच्या डायरेक्शन मध्ये चालला. म्हणजे ह्या दोघांचं ऍडिशन पुन्हा एवढं येईल पी कॉस अल्फा. ते कुठं मेन्शन केलंय हे बघा ह्या ह्या सिच्युएशन मध्ये मेन्शन केलेलं आहे इथं. सो
एफ प्लस डब्ल्यू साइन लॅमडा इज इक्वल टू पी कॉस अल्फा, म्हणून एफ इज इक्वल टू काय, पी कॉस अल्फा मायनस डब्ल्यू साइन लॅमडा दिलं. आता हे एफ म्यू इंटू आर एवढा आहे, मग आर कसं फाइंड आउट करायचं, आर प्लस पी साइन जो आहे तो इथं मेन्शन केलाय ऑलरेडी. आर प्लस पी साइन अल्फा इज इक्वल टू डब्ल्यू कॉस लॅमडा. मी ऑलरेडी हे कंपोनेंट सांगितले, त्या कंपोनेंटचाच विचार करायचा. ठीक आहे. इफ यू सॉल्व दिस वन, आता हे जे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं इक्वेशन काय असतं, एफ इज इक्वल टू काय आहे, म्यू इंटू आर हे इक्वेशन असतं. आर ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, थिटा आहे. म्यू म्हणजे काय आहे, म्यू म्हणजे काय आहे, टॅन थिटा आहे. आणि टॅन थिटा म्हणजेच म्यू कसं लिहिता येतं तुम्हाला, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा असे लिहिता येईल. साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा असे ते लिहिता सुद्धा येतं. मग ह्या एफ चा जो फॉर्म्युला आहे किंवा फ्रिक्शनल फोर्स आहे ते एफ प्लस डब्ल्यू साइन लॅमडा हे कशाच्या इक्वल आहेत, पी कॉस अल्फाच्या इक्वल आहे. सॉल्व दिस इक्वेशन, यू विल गेट दिस वन. तुम्ही हे इक्वेशन सॉल्व करा, तर तुम्हाला काय होईल, हे आपल्याला जे आता जे आपण लिहिलं ते इक्वेशन नक्की मिळेल. ठीक आहे. हे इथली इक्वेशन, कारण ठीक आहे आपण बघूया ती पण इक्वेशन. तर इन्क्लाइंड प्लेन आहे इथं, ह्या इन्क्लाइंड प्लेन वरती एक ब्लॉक जो आहे तो ब्लॉक इथे दाखवलाय. एक मिनिट. ठीक आहे. हे ब्लॉक आहे, ह्या ब्लॉक वरती जो फोर्स ऍक्ट होत होता तो फोर्स आपण किती सांगितला होता इथला, बरं हे ठीक आहे, हे हॉरिझॉन्टल लाईन आहे असं गृहीत धरा. ह्याच्यासोबतची जी लाईन आहे तो फोर्स जो आहे तो फोर्स हा पी इथे ऍक्ट झाला. जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याच्यासोबत त्याने किती अँगल केलाय, अल्फा एवढा अँगल केलाय. हा जो सरफेस इथे दाखवलाय तो सरफेस इथे लॅमडा एवढा अँगल तयार करतो. हा अँगल लॅमडा आहे, हा अँगल अल्फा आहे. हा जो फोर्स आपण इथं अप्लाय केला फोर्स तो इन्क्लाइंड आहे, पुलिंगच आहे इथं. ठीक आहे. त्याच्यामुळं एक हा तर हा हॉरिझॉन्टल सरफेस ह्या डायरेक्शन मध्ये, व्हर्टिकल फोर्स जो आहे तो इथे ऍक्ट होईल. नॉर्मल रिएक्शन आहे. ह्याचं जे वेट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होत आहे. ते कुठे ऍक्ट होत असेल, एक्झॅक्टली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. त्याचे दोन कंपोनंट्स आहेत. हे कंपोनंट्स कसे आहेत, एक कंपोनंट हा असा ऍक्ट होईल आणि जो दुसरा कंपोनंट आहे तो असा ऍक्ट होत असेल. तर हे जे आहे हे डब्ल्यू आहे, ह्या ठिकाणचा अँगल लॅमडा तयार होतो, तर डब्ल्यू कॉस लॅमडा आहे. हा डब्ल्यू साइन लॅमडा असेल आणि ह्या इथंच कुठला फोर्स आहे, फ्रिक्शनचा फोर्स आहे. त्याचबरोबर हा आहे आर, ह्या ठिकाणी आहे पी, ह्याचा इथला अँगल अल्फा असेल तर हा पी कॉस अल्फा झाला. आणि हा अँगल काहीच म्हणजे हा नाही आहे, तर हा इथं पी साइन अल्फा असं इक्वेशन तयार. तर ह्या सगळ्या इक्वेशन्सला तुम्हाला ओव्हरऑल डिस्कस करावं लागेल ह्याच्यामध्ये. म्हणजे इथे काय होतं, एफ प्लस डब्ल्यू साइन लॅमडा इज इक्वल टू पी कॉस अल्फा. एफ म्हणजे काय आहे, म्यू इंटू आर आहे. म्यू ची व्हॅल्यू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू आर. आर जो आहे
तो आपल्याला कसा घ्यावा लागेल, डब्ल्यू मायनस पी साइन अल्फा प्लस डब्ल्यू साइन लॅमडा विच इज इक्वल टू पी कॉस अल्फा हे इक्वेशन भेटते. कॉस ने आपण मल्टिप्लाय करूया इथं. कॉसची टर्म मध्ये इथं काय येईल, साइन हे येतं डब्ल्यू इंटू साइन थिटा मायनस पी साइन अल्फा इंटू साइन थिटा प्लस डब्ल्यू साइन लॅमडा इंटू कॉस थिटा येईल इथं. ठीक आहे, हा कॉस थिटा इज इक्वल टू पी कॉस अल्फा इंटू कॉस थिटा ही इक्वेशन आहे. ओके, तर हे जर एका साईडला घेतले तर ह्या सगळ्यांसाठीच काय होत आहे, हे अँगल्स जे आहे हे सगळे चेंज होतील. डब्ल्यू साइन थिटा हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन चेंज होईल. आता आपल्याकडे लेस दॅन 1 मिनिट एवढा वेळ आहे. सो लेट मी फर्स्ट सेव्ह धिस वन. ह्याला मी सेव्ह करतो. हे जेवढे काही आहे हे इक्वेशन जे आहे हे तुम्ही पुढे सॉल्व्ह करून बघा. हे इक्वेशन येईल. ऑलरेडी जे इक्वेशन इथं आहे ह्या इक्वेशन मध्ये मी तसं दिलेलं आहे. वाटलंच तर मी ह्याची पीडीएफ जी आहे ही पाठवतो तुम्हाला. ह्याच्यात आणखीन दोन आहेत ह्याच्या पुढं. हेही तुम्ही ट्राय करा. हे तर घेणारच आहे. तिसरा जो आहे तो आणि चौथा हे आपण पॉइंट्स घेणार आहोत. ठीक आहे, हे पॉइंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. तर उद्याचा क्लास आपला रेग्युलर टाइम वरती आहे. क्लास कधी पण एंड होईल. आताचा टाइम आपला संपला याचा झूमचा. ओके.